हॅलो, मी गीता. स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. आता अधिक मासचा शेवटचा दिवस म्हणून म्हटलं चला मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक बनवू. म्हणून या ठिकाणी मी आज सकाळी स्वयंपाक करायला घेतला. मस्त पुरणपोळ्या बनवून घेतल्या एकीकडे. याच्या आधी मी अनारसे बनवून घेतले होते, कारण आज गुरुजींना पण शिदा द्यायचा होता. म्हटलं मग गाईला पण अनारसे होतील, म्हणून या ठिकाणी 33 अनारसे गाईंसाठी, 33 अनारसे गुरुजींसाठी बनवून घेतले. आणि त्यानंतर मस्त पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक बनवून घेतला. या ठिकाणी मी गाईसाठी 33 धोंडे पण बनवले होते. गाईचा सगळा नैवेद्य काढून घेतला. त्यानंतर गुरुजींसाठी पण शिदा काढून ठेवला आणि गुरुजींना शिदा द्यायला जायचं बाकी होतं. त्याआधी संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी मग मी श्रेयांशीचं कन्यापूजन करायला घेतलं. आता हे पण मला तुम्हाला सांगते, अधिक मास सुरू झाल्यापासून करायचं होतं बरं का, पण करू करू म्हणता म्हणता अखेरचा आता शेवटचा दिवस उगवला. आणि मग या ठिकाणी साधं सिंपल असं डेकोरेशन केलं, थोडंफार फोटोशूट केलं आणि आजचा दिवस असा संपवला. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.